विसरून हा मामाला नाव ठेवतोय माई बापा. मामा काही बोलले नाही, तो पुतण्या काही बोलला नाही. हा मामांकडे बघतच होता आणि मामांकडे बघत बघत आपल्या मिशीवर ताव देत देत तिथून निघून. अरे कुणा पुढं मिशीवर ताव दिला? ज्यानं मिशा दिल्या त्याच्या पुढं. अरे माई बापा हो, हा संपत्तीचा अभिमान देवाला चालत, कोणत्याही गोष्टीचा अभिमान देवाला चालत नाही. या लकाप्पा बेकिरीचे चुलते होते ना, यांचा शेर भरला होता आणि भरलेला शेर लवंडल्याशिवाय राहत नाही. झालं काय की काही दिवसातच त्यांचे चुलते दोघं पती पत्नी आजारी पडले. माई बापा एवढे आजारी पडले, अनेक दवाखाने केले, अनेक वैद्य केले, पण आजार संपला नाही. आजारातून नीट होण्यासाठी संपत्ती कमावली होती, ज्या संपत्तीचा अभिमान ते करत होते, ती सगळी संपत्ती त्या आजारपणामध्ये संपून गेली. अरे त्यांची परिस्थिती, त्यांच्या घराची परिस्थिती एवढ्या खालच्या थराला गेली की पुन्हा कधी वर आली. म्हणून लक्षात ठेवा, देवानं आम्हाला दिलेलं असतं, ज्यानं दिलंय त्याच्या पुढे त्या गोष्टीचा डौल मिरवायचा नाही. माई बापा ऐका ना, गुरुचरित्रामध्ये एक नवलपूर्ण कथा सांगितली जाते की गाणगापुरामध्ये वाळून वटून गेलेल्या औदुंबराच्या झाडाला पालवी फुटली. तसं माझ्या मामांच्या चरित्र ग्रंथामध्ये हे सांगितलं जातं की मामा या लकाप्पा बेकिरी पहिलवानाच्या घरी गेले होते. त्यांचं घर कसं होतं? झोपडीवाचं होतं. आपण त्याला काय म्हणतो? छपरी म्हणतो, छप्पर म्हणतो. तर त्या छपराला मध्ये दोन काय असतात बरं? मेढे असतात. या मेढी कशा असतात? वाळून गेलेल्या असतात, वठून गेलेल्या असतात, कधी कधी वाळवी लागलेली सुद्धा असते. मग या पहिलवानाच्या झोपडीला दोन मेढी होते. पण लक्षात घ्या, ज्या क्षणी माझ्या मामांचं पवित्र पाऊल त्यांच्या त्या झोपडीमध्ये पडलं, त्या क्षणापासून त्यांच्या त्या झोपडीतल्या वाळून वटून गेलेल्या त्या मेढीला पालवी फुटायला सुरुवात झाली. ती हळूहळू वाढू लागली, भरू लागली आणि एक दिवस त्याचं प्रचंड मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर. आश्चर्याची गोष्ट अशी होती माई बापा की जशी जशी ती पालवी वाढत होती, भरत होती, तशी तशी त्या पहिलवानाची कीर्ती या पूर्ण जगामध्ये पसरत होती. की माझ्या मामांच्या कृपा आशीर्वादामुळे त्या पहिलवानाचं जीवन उजळून निघालं. म्हणून लक्षात ठेवा, आज माझ्या मामांचं पाऊल, माझ्या बकऱ्यांच्या पाऊल या आपल्या शेतामध्ये पडलेलं आहे ना, पण आमचं सुद्धा भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही, आमच्या सुद्धा चिंतेचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ताचं अवघी चिंता वारली. मला सांगा, आम्ही वारली कशाला म्हणतो? वारली